बाल वारकऱ्यांमुळे म्हसवड शहरातील वातावरण भक्तिमय. डोक्यावर टोप्या, कपाळी टिळा, हाती भगवा ध्वज, मुलींच्या अंगावर साडी, डोक्यावर तुळशी वृंदावन, विठ्ठल रुक्मिणी आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेतील मुलांची निघालेली दिंडी ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषानं म्हसवड येथील सिद्धनाथ हायस्कूल शाळेचा परिसर दुमदुमून गेला. आषाढी एकादशीसाठी वारकरी वारीनं पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने रवाना होतात. सिद्धनाथ हायस्कूल शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दिंडी म्हणजे काय, तिचं महत्व काय, भक्तिमय दिंडीतून पंढरपूरला वारकरी कसे जातात याचं ज्ञान मिळावं यासाठी शाळेच्या वतीनं दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांच्या या दिंडीमध्ये परिसरातील महिला व ग्रामस्थांनी सहभागी होऊन चिमुकल्यांना साथ दिली. विद्यार्थ्यांनी केलेल्या विठ्ठल रुक्मिणी व वारकऱ्यांच्या वेशभूषांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी म्हसवड शहरातील सिद्धनाथ हायस्कूल, ज्ञानवर्धिनी हायस्कूल, जिल्हा परिषद शाळा नंबर 1 आदी शाळांनी ही बाल वारकरी दिंडी काढली होती. या दिंड्या म्हसवडच्या मेनपेठेतून बायपास रोडनं म्हसवडमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत काढण्यात आली. यावेळी सिद्धनाथ हायस्कूलचे प्राचार्य श्री दासरे सर व सहशिक्षकांनी या बाल वारकरी दिंडी सोहळ्याचं नेटकं नियोजन केलं होतं. दरम्यान या बाल वारकरी दिंडीत म्हसवडचे माजी नगराध्यक्ष विजय धट यांनी सहभागी होत दिंडीचा आनंद घेतला.